कसा अनुभव होता त्या काळात? बैलगाड्याचं वऱ्हाड कसं होतं? लग्नाची परंपरा कशी होती त्यावेळेस? लग्नाची अशी परंपरा होती, वराड जेवून निघायचं नेऱ्या करून. दुपारा 12ला कुठं ऊन टाळायचं, यंधळा यायचं वराड. वराती व्हायच्या गाड्या 25 गाड्या असायच्या. तिसऱ्या मांडीची दुसऱ्या मांडीची हळद राहायची तवा बघा, असं राहायचं हे. साधारणतः लग्न त्यावेळेस संध्याकाळी असायची. मग वऱ्हाड गावातून किती वाजता निघायचे? त्या बैलगाड्या किती वाजता निघायच्या नवरदेवाला? सकाळच्या बरी बैलगाड्या निघायच्या 10ला 11ला अशा गाड्या निघायच्या सकाळ. कुठं तरी ऊन टाळायचं आणि मग यंधळा जमत जायचं. वराड संध्याकाळची लग्न राहायची तवा. रातची लग्न असंही. बरं, जेव्हा तुमच्या बैलगाड्या त्या गावामध्ये जायच्या, त्या गावाच्या वेशीवर जायच्या की त्या नवरीच्या तिथं, तर तुमचं स्वागत कसं व्हायचं? त्यांनी आडो यायचं मोर काहीतरी घेऊन, पाठी बिठी पाण्याचा हांडा ये घेऊन यायचे आडो. काय डाव बिवडले जो कासू काय, मग ते गावात वराड न्यायची. वराड वळवण्याचा एक प्रकार होता. ते वराड वळवणे हा प्रकार काय होता? म्हणजे वराड जेवण घालायचं, तो मालक वळवणार. जेवण एक रात मुक्कामाला सकाळ काढून द्यायचा वराड. पहिले वळीच होती वराड वळवायची बरोबरी. आता ही जी लग्न परंपरा होती, साधारणतः किती वाजेपर्यंत हा लग्नाचा कार्यक्रम रात्री चालू असायचा? लग्नाचा कार्यक्रम संध्याकाळी 7ला 8ला लग्न लागायचं. 7ला तिथून मोर जेवण होणार. मग जेवण झाल्यावर काय सकाळ झोपत होती माणसं. सकाळ मग बघा भाकरी बिकरी तो मालक पीठ राहायचं गाडीत. वर बापाचं पीठ राहायचं गाडीत, ते बनवायचं बेसन भाकरी हे नेऱ्या करून निघायचं वराड. मग सकाळ म्हणजे वराड वळवायचं असल्यावर सकाळी निघायचं आणि मग ते वराड वळवणार दुसरा. मग ते वराड वळीत होता वळवायचं म्हणलं. मामा, कशी परंपरा होती लग्न त्या काळातली आणि आताची कशी आहे? पूर्वीची कशी होती आणि आताची कशी आहे? पूर्वीची लग्न ही फार संस्कारमय होती. लोकांचा सन्मान, लोकांचा जे काही संस्कृतीचा जो पाया होता तो फार भक्कम होता. एकोणाला साथ द्यायची, एकोणाला बोलायचे की चला आपल्या आपल्या कार्यक्रमाला जायचे, असं आमंत्रण द्यायचे. त्या पद्धतीने वऱ्हाड हे संपूर्ण रीतीने निघायचं आणि चांगल्या पद्धतीने एका विचाराने संपूर्ण गाव त्या लग्नाच्या कार्याला जायचं. आता ही जी मंडळी आहे यांना आपण विचारणार आहोत की तुमचं लग्न कसं झालं, तुमच्या लग्नाची पद्धत कशी होती, तुम्ही नवरदेव असताना किती वर्षाचे होते? आमचं लग्न असं झालं की बाबा आता वराड गेलं संध्याकाळी सकाळी 10-11ला लग्न लागून आलंच. सकाळ 11-12ला लग्न, 11ला आलं घरी. इथं आलं मग इथं वराती. माझ्या लग्नाला 2 डाव होता. शेळकेवाडीचा डाव योग आणि आपल्या गावचा डाव योग. मग वरात अखेरच वरात झाली. मग सकाळच्या बारी आंघोळ्या पांघोळ्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नवरी नेऊन घालतात. मग असंही याच नवरदेव आणि नवरी त्या काळामध्ये साधारणतः एक महिनाभर बोलत नव्हती. तुम्हाला तो अनुभव आला? कसा तुम्हाला काय अनुभव होता? लग्न जर वैशाखामध्ये किंवा ज्येष्ठात झालं तर नवरी आखाडात 1 महिनाभर तिकडे आईबापाच्या इकडे राहायची. तोंड बघत नव्हते एकमेकाचं. मग श्रावण नागपंचम झाली, मग सर्वांपाठी न्यायची आणि मग नवरी इकडे यायची. असं होतं पूर्वीचं. काय कारण असेल एकमेकाशिवाय बरोबर नवरा नवरी बोलत नव्हते? काय एक महिना काय कारण असेल? एक मान मर्यादा वडीलधाऱ्यांची घरातली, हे संस्कार होते पूर्वीचे. तुमच्या बाबत अनुभव झाला? हो, मी स्वतः त्याच्यातूनच आलो. तुमचं काय लग्नाचा प्रसंग कसा होता? तुमचं लग्न किती वर्षाचे असताना जमलं? वराड कुठे गेलं होतं? किती बैलगाड्या होत्या? आणि काय अनुभव आहे तुमचा नवरदेव म्हणून? आता नवरदेव म्हणून माझं वराड काय गेलं नाही. माझीच मंडळी इथं उचलून आणली होती गावातच. इथं गावातच लग्न झालं आपलं. माठवरून इथंच आणली होती आणि इथं गोविंदबाबाच्या मंदिरामोरच लग्न झालं. त्यावेळेस मग काय सगळी माणसं राहायची आतबाईला. कार्यक्रमात सगळे आतबाईचे एकमेकाचे.
बघा त्यावेळेस अजून एक महत्त्वाचा एक घटक होता की लग्न कार्यातला स्वयंपाक हा प्रकार बनवायचे. तर कोणाला काय असा स्वयंपाक पैसे देऊन किंवा काय देऊन असे काय कॉन्ट्रॅक्ट कोणाला देत नव्हते. तर सगळी लोक एकत्रित यायची आणि स्वयंपाक बनवायची. काही पुरे असतील, भाजी असेल किंवा लापशी असेल, सगळी लोक एकत्रित येऊन त्याच्यामध्ये सहभाग घ्यायची, आनंदाने सहभाग घ्यायची. जेव्हा गावामध्ये वराड येणार असायचं तुमच्या त्यावेळेस सगळ्या लोक स्वयंपाकाला यायची. हा ये हो स्वयंपाकाला यायची सगळी लोक येत होती. पाया बिया स्वयंपाक करायचा आता लापशी पुऱ्या म्हणा ते स्वयंपाक राहायचा तेव्हा. कसा स्वयंपाक करायचे, कुठं करायचे, गावातली मोठी कढई वगैरे होती, काय भांडे वगैरे काय असते सांगा ना अनुभव. अख्ख्या बाया गोळा करावं लागायचं त्या पुऱ्या करायला याला तेव्हा कायचा आचारी नाही. बाया गोळा करावं लागायचे मांडव डाळ्याला. मग ते आहे आपलं बेसन भाकरी काय वरण बिरण भाजी मिरची म्हणा काही ते व्हायचं. पण याला बाया गोळाच करावं लागायचं स्वयंपाकाला. लापशीचा जर कार्यक्रम असता तर गडी करीत होतो पण बाया पुऱ्या म्हणल्यावर करावं लागायचे माणसं गोळा. हा असं काय जिवाळा होता त्याच्यामध्ये, अनुभव होता मामा, काय जिवाळा होता एकत्रित स्वयंपाक करायचे लोक. फार सगळा म्हणजे आनंद महोत्सव तो त्या टायमाचा. माणसाला कुठल्याच प्रकारचं असं हिव देव किंवा कुठल्या प्रकारचं काही हे करीत नसं. लय सकोड म्हणजे मन आनंदी प्रफुल्लित सगळे याची. आणि सगळ्या पद्धतीने मग त्या कार्यक्रमाची नीटनेटकी वाटप करायची. आज लग्नाचा खूप खर्च वाढलाय तात्या. त्या काळात साधारणतः जी लग्न व्हायची ती साधारणतः किती खर्चात व्हायची. लग्न काय माझं लग्न झालं 5,000 रुपयात. नवरी उचलून आणून 5,000त लग्न झाले. काय म्हणजे स्वस्ताही होती आणि ही आजचे प्रकार नव्हते. फर्निचर अमुक कपाट गोदरेज खुर्च्या फक्त बापाची 5 भांडी तेवढी आली बस. हांडा ताट तांब्या बस झालं. एवढंच राहायचं. पूर्वीचं काय आहे हे आताच्या सारखं एवढा मोठा शोभाच नव्हतं काहीच. तुम्हाला किती खर्च आला लग्नाला. काय आता मी विचारलं नाही. थोरला भाऊ होता त्यांनी केलं एकोट्यात सगळं. तसं काय नाही पण लग्न चांगलं केलं. वराड बिराड सगळं बस्ता बांधला सगळं चांगलं केलं लग्न. कापडं चोपडं जेवणं खावणं सगळं तसं काय नाही. थोरल्या भावाच्या हातात होतं आपण काही विचारलं नाही त्याला. मात्र त्याने केलेलं आहे सगळं. असं आहे ते काम. एकोट्यात होतो आम्ही. त्या बारक्या भावाचं बी ते बी इथंच झालं. पोरगणाचे साधा बाबामाची पोर. असं आहे ते. आता म्हणजे माझ्या लग्नाचा खर्च नाही सांगता याचा पण लग्न चांगलं झालं. लग्न माझं वराड गेलं त्याला रामलिंगला. हा रामलिंग कळलेल्याची असं आहे पोरगी. आमचे 2 होते 2. एक नारायणगावनाचं वराड आलं तर एक आपल्या गावातून माझं वराड. हा जो प्रकार आहे की आज मुलाला मुलगी मिळणं अवघड झालेलं आहे विशेषतः मराठा समाजामध्ये. आणि मुली ज्या शिकलेल्या आहेत त्यांच्या अपेक्षा वाढल्या त्याच्यामुळे ते शिकत राहिले आणि मला चांगला मुलगा मिळेल म्हणून त्यांचंही वय आज होत चाललेलं आहे. ही जी सिस्टीम बिघडलेली आहे तर याबाबत तुम्हाला काय म्हणायचं आहे की हे कशामुळे झालंय सगळं. त्यापेक्षा पूर्वी असं होतं की मुलाला मुलगीच बघायला येत नव्हती. बापानी चुलत्यांनी नातेवाईकांनी पोरगी पाहिली हे जमलं तुझं लग्न बस हेच. मुलगी बघायला नाही लागणार जेव्हा बघायला तेव्हाच. पहिलं कायची बायको बघायला मिळायची. आणि त्याच्यातही 2 महिने बोलायचं 2 महिने बोलायचं नाही त्याच्यात. आणि आता काय लगेच अगोदरच हॅलो सगळं फोनवरच चालू आहे. त्याच्यामुळं सगळी संस्कृती बिघडली. बघा एकत्रित कुटुंब पद्धती होती. एकमेकांबद्दल मान मर्यादा होती. 2-2 महिने बोलत नव्हते याचा अर्थ कुठंतरी एक मान मर्यादा होती आणि तिथं कुठंतरी एक आपुलकी होती, आकर्षण होतं. इथं तात्याने सांगितलं तसं की मुलाला मुलगी मुलीला मुलगा सुद्धा पाहायला मिळत नव्हता. मान मर्यादा होत्या आणि सगळ्या घरच्यांना विचारून हा कार्यक्रम केला जायचा. आणि जेव्हा मंढवळ्यातून जी मुलगी जेव्हा बाहेर यायची तेव्हा विचारतात ही माझी बायको का. असंच ना. तुमचा काय अनुभव आहे. काय आत्ताची जी पिढी आहे ही जे सगळं चाललंय काय केलं पाहिजे यांनी. आताच्या पिढीला त्यांना बघायला जावं लागतंय. पहिलं नव्हतं असं. बाप जाईन बघायला कोणी नेईन माणसं दुसरी. तेव्हा नवरदेव नव्हता जात बघाय. बापा त्यांच्या मनावर होतं ज्ञाना म्हणतो ते बरोबर आहे. ते सगळं बरोबर. पहिलं नवरदेव जात नव्हता बघाय. ती पद्धत चांगली होती का. त्यांनी बघायचं बापाच्या याच्यावर बघायचं त्यांनी करायचं असंही. नाही ती पद्धत का चांगली होती बा. कारण काय. त्याचं कारण म्हणजे आईवडिलांचा त्याच्यामध्ये मर्यादा राहायची. उद्या लग्न झालं तर हे असली भांडणं किंवा सोडचिट्ट्या हे घटस्फोट हे काही प्रकार घडत नव्हते. बापाने करून दिले ना मग ही सांभाळ
हा प्रकार राहायचा. आता काय आहे, बाप म्हणतो तो तुपल्या मनाने केले कर, तुपला तू बघ. प्रकार हा झालाय ना आता. आता एक शेवटचा प्रश्न मी यांना विचारणार आहे. आज मराठी समाजामध्ये मुलाला मुलगी मिळणं खूप दुरापास्त झालेलं आहे आणि मुलगी मिळणं तसं म्हणजे आता खूप अवघड होऊन बसलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की मराठी समाजामध्ये ज्या मुली शिकत आहेत तर त्यांना अधिक शिकलेली मुलं नवरदेव म्हणून पाहिजे. त्यांना मुलाच्या घरी जमीन पाहिजे, तो पुढे पुण्यामध्ये पाहिजे किंवा मुंबईमध्ये पाहिजे, त्याला फ्लॅट पाहिजे. मामा काय वाटतं तुम्हाला? तुम्ही संदेश काय देताल मुलांना की आता जे मुलांना मुली पसंत करत नाही की मुलांना आज मुली मिळत नाहीये, काय चाललंय हे? काय वाटतं तुम्हाला? का आता मुलींचा प्रश्न असं झाला की सुशिक्षित प्रकार झाला. मुलीला खूप अपेक्षा वाढली किंवा आपण चांगल्या पद्धतीचा मुलगा मला मिळावा, चांगली नोकरीचा मिळावा, मी सुद्धा चांगल्या स्टँडमध्ये आहे त्या पद्धतीने जो जोडा मिळावा, अशा पद्धतीच्या गोष्टी आता चालल्यात. त्यामुळं सगळं वातावरण असं बिघडत चाललं. यांच्या का कुठलं संस्कार नाही, कुठल्या प्रकारच्या मानमर्यादा ठेवलेल्या नाही, या कोणाच्या किमती करीत नाही, कोणाच्याच नाही, आईबापाची नाही, नातेवाईकाची नाही, कोणाचीच नाही. अशा पद्धतीने हा जो प्रकार चालला ह्यो निंदनीय आहे. हा काही सामाजिक दृष्टिकोन ही सुधारल अशा पद्धतीचे काय आता ही राहिलेली नाही व्यवस्था. ही व्यवस्था कोलमडत चाललेली. याला सावरायचं जर अशी तर मूळ घरात सगळे संस्कार त्या पद्धतीने चाललं पाहिजे. त्या मुलावर मुलीवर लक्ष ठेवलं पाहिजे, त्यांना त्याचा जाब विचारला पाहिजे. ही राहिली नाही. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीला होत चाललेलं आहे. कसं राहायला पाहिजे? मान मर्यादेत राहिलं पाहिजे, एकमेकाची मर्यादा धरली पाहिजे, घरातल्या मंडळीची मर्यादा धरली पाहिजे, एकत्रित कुटुंबात राहिलं पाहिजे. असं आहे. शेवटी जरी मुलीने काही सांगितलं तर थोडंसं काय वाटलं नाही त्याच्याकडे दुर्लक्ष करावं. पूर्वीचं म्हणत होते, बाप सांगायचा, दिली त्या घरी मेली, तू दिली त्या घरीच त्या दिवशी मेली, माझ्या दारात तो थांबायचं नाही. त्याच्यामुळं मुलींना धाक राहायचा. जरी थोडंफार काय झालं तर ती चालली तिकडे, आई वडिलांना ती तक्रार सुद्धा देत नव्हती. आज तसं नाही, लगेच त्याला खतपाणी घालून पोलीस स्टेशन. त्याच्यामुळं मग हे टिकायला तयार नाही. 6-6 महिन्यामध्ये घटस्फोट व्हायला लागले. असं काय करताय? हे किंमतच नाही राहिली त्यांना, काही तरुण वर्गाला. त्यांना कुठपर्यंत सांगायचं, काय ऐकायलाच मागत नाही ना कोणाचंच. घरातले का आईबापाचं नाही, कोणाचंच ऐकायला राजी नाही ना. त्यामुळं सगळा खेळ होत चालला आहे. कलियुगाचा मोठा भांडाफोड हे याच्यामध्ये हे लयाला जायची लक्षणं आहेत बाबा, बाकीचं काही नाही.